नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं LR हेल्प ॲग्रोमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. आता बघा, आपण रब्बी हंगामातली काकडी लागवड करणार आहोत. आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधी बेड पाडून घेतलेले, नंतर एकंदरीत 2 ते 2.5 एकराचा प्लॉट आहे आपल्याला. हा आधी रोटावेटर मारून मस्त मशागत करून घेतलेली आहे. बेड पाडण्यासाठी आपण ट्रॅक्टरचा वापर केलेला आहे. आता बेड पाडून त्यावरती युरिया खत आणि सेंद्रिय खताचा मिक्स करून बेडवरती टाकून घेत आहोत. म्हणजे लागवड होण्या अगोदर आपल्या बेडवरती युरिया खत DAP वगैरे मिक्स करून टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला पाहिजे तसा फायदा होईल. बघा, सर्व बेडवर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता ठिबक सिंचन आतून घेतलेलं आहे. ठिबकच्या नळ्या वगैरे टाकून घेऊन त्यात आपण बेड ओले करू. लागवडीसाठी आपल्याला हे होईल. DAP वगैरे झाड. बघा, आता आपण ठिबक सिंचन चालू करून आता आपण ओलं करून घेतलेलं आहे. सर्व बेड ओले करून घेतले आहेत, म्हणजे उद्या आपल्याला लागवड करता येईल. म्हणजे रात्रभर म्हणजे ते पूर्ण शेत भिजवून घेऊ आपण आता, आणि नंतर मग आता त्याला उद्या आपल्याला लागवड करता येईल. हे बघा, सर्व शेतामध्ये. आणि आपण सोलर पॅनल बसवलेला आहे. हे बघा, काकडीची लागवड आज करणार आहोत. आज 155. हे बघा, माणसं लावलेली आहेत. 1 बाय 1 वरती लागवड केलेली आहे. म्हणजे 5 बाय 1 वरती लागवड केली आहे. 5 फुटाचं अंतर ठेवले आपण 2 बेड होते, आणि एका फुटावरती आपण लागवड करत आहोत. आणि आता वेंचुरीच्या सहाय्याने 2 दिवसानंतर आता सेंद्रिय खत आपण आता वेंचुरीच्या सहाय्याने आपण ठिबकचे आपल्या काकडीला देत आहोत. म्हणजे काकडी निरोगी राहील आणि चांगलं उत्पन्न भेटण्यासाठी, चांगली जोमदार वाढ होण्यासाठी आपण सेंद्रिय खताचा वापर करत आहोत. आपण या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलला असेच शेअर करत राहा.